Good morning students, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College, Shirur. Standard 7. Subject Science, Mrs. Jagdale R.R. Second topic is plant structure and functions, Vanaspati Rachna व कार्य. In this topic, we already learned about the structure of root, structure of stem and structure of leaf. Now, in this video, we are going to learn about the structure of flower. या व्हिडिओमध्ये आपण फ्लॉवर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. Now we know different types of flowers. Flowers may have a long or short stalk called pedicel. One end of the pedicel is attached to the stem. The other end of the pedicel is expanded and swollen. It is called the receptacle. म्हणजेच फुलांना लांब किंवा आखूड असा देठ असतो. पेडिसेल म्हणजे देठ. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार म्हणजेच रिसेप्टॅकल असे म्हणतात. सी इन द डायग्रॅम अ पेडिसेल ऑफ द फ्लावर. फुलाचा देठ आपण इथे पाहू शकतो. अँड द रिसेप्टॅकल. रिसेप्टॅकल म्हणजे पुष्पाधार. नाउ डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लावर्स. फुलांचे विविध भाग. फर्स्ट इज कॅलिक्स. कॅलिक्स म्हणजे निदलपुंज. सेकंड इज करोला. करोला म्हणजे दलपुंज. थर्ड इज अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे पुमंग. आणि फोर्थ इज गायनोशियम. गायनोशियम म्हणजे जायांग. Now we have to study the structure of flowers. Now we are going to observe a flower of hibiscus. Hibiscus या फ्लॉवरचं ऑब्झर्वेशन करून आपण त्याचे पार्ट्स पाहणार आहोत. Now we know the flower of hibiscus. Hibiscus flowers we can see in different colors as red, pink, yellow, white, etc. Now see first part. First part is calyx. In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepals, which are green in color. They form the calyx. Calyx म्हणजेच निदलपुंज. आणि ज्यावेळेस फूल कळी अवस्थेमध्ये असते त्यावेळेस फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांना वरती पानासारखा दिसणारा हिरवा भाग जो दिसतो त्याला सेपल्स असं म्हणतात. आणि हा जो भाग आहे तो त्यापासून कॅलिक्स तयार होतो म्हणजे निदलपुंज. निदलपुंज कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेले असतात. हे आवरण म्हणजेच निदलपुंज होय. म्हणजे ज्या वेळेस फूल उमलणार असतं त्यावेळेस त्याच्यावरती आपल्याला हिरवा पानासारखा भाग दिसतो. तो भाग म्हणजे फुलांचा कॅलिक्स हा पार्ट असतो. कॅलिक्स म्हणजे निदलपुंज. नाउ सेकंड पार्ट. सी इन द डायग्रॅम. हियर वी कॅन सी द कॅलिक्स. कॅलिक्स निदलपुंज. Here also we can see the calyx of hibiscus flower. Now second part is corolla. This is made up of colorful parts called petals. Observe the shape, color and smell of the corolla of various flowers like the rose, chrysanthemum, hibiscus, मोगरा, कण्हेर, etc. कोरोला. कोरोला म्हणजेच याला आपण दलपुंज असे म्हणणार आहोत. आणि हा दलपुंज फुलांच्या वेगवेगळ्या पाकळ्यांपासून बनलेला असतो. कोरोला इज मेड अप ऑफ
कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. पेटल्स म्हणजे पाकळ्या, फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांचा जो भाग आहे त्याला आपण कोरोला. कोरोला म्हणजेच दलपुंज असं आपण म्हणणार आहोत. प्रत्येक फुलाचे कोरोला वेगवेगळे असतात. वेगवेगळी फुलं जर आपण पाहिली, गुलाब, शेवंती, जास्वंद, मोगरा, कण्हेर, तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येकाचे पेटल्स, पाकळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे कोरोला जो आहे तो प्रत्येक फुलामध्ये आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. कोरोला म्हणजेच दलपुंज. दलपुंज या पाकळ्याने बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद हे वेगवेगळे असतात. हियर कोरोला ऑफ हिबिस्कस फ्लावर. जास्वंदीच्या फुलाचा कोरोला आपण इथं पाहतोय. कोरोला ऑफ क्रिसॅन्थेमम म्हणजे शेवंतीच्या फुलाचा कोरोला आपण इथं पाहतोय. सी द कोरोला ऑफ मोगरा. कोरोला ऑफ रोज फ्लावर. Here we can see corolla of कण्हेर flower. Means we can say that the corolla of various flowers are different. प्रत्येक फुलाचा जो कोरोला आहे तो वेगळा वेगळा असतो. त्याचा कलर, त्याचा शेप आपण वेगळा वेगळा पाहतो. Now third part of the flower, that is androecium. Androecium म्हणजे त्याला आपण पुमंग असे म्हणतो. See here, this is the male reproductive part of the flower. It consists of stamens. Each stamen is made up of anther and filament. म्हणजेच हा जो अँड्रोशियम आहे म्हणजे पुमंग, तर फुलांचा हा पुल्लिंगी भाग आहे आणि तो स्टॅमेनपासून बनलेला आहे म्हणजे पुकेसरापासून बनलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अँथर आणि फिलामेंट पाहायला मिळतात. म्हणजे परागकोश व वृंत यामध्ये असतात. अँड्रोशियम म्हणजेच पुमंग. फुलांचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुकेसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश व वृंत असतात. सियर अँड्रोशियम ऑफ हिबिस्कस फ्लावर. फुलांचा पुमंग हा जो पार्ट आहे तो आपण आता इथं डायग्रॅममध्ये पाहूया. त्यामध्ये जे पिवळे डॉट्स दिसत आहेत, तर हा जो सगळा पार्ट आहे तो आहे अँड्रोशियमचा. आता या अँड्रोशियममध्ये बघा, अँड्रोशियममध्ये स्टॅमेन्स असतात. स्टॅमेन्समध्ये आता इथं हे जे पिवळे डॉट्स दिसतात तर यांना आपण अँथर असं म्हणणार आहोत, म्हणजेच परागकोश. आता हे जे पिवळे पिवळे डॉट्स इथं आपल्याला दिसायला लागलेत, हे पिवळे डॉट्स म्हणजे अँथर म्हणजे परागकोश. आणि त्यांचा जो धागा आहे त्याला आपण वृंत म्हणजेच फिलॅमेंट असं म्हणणार आहोत. म्हणजे इथं या पद्धतीचे छोटे छोटे पार्ट्स आपल्याला अँड्रोशियममध्ये पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये वरचा जो पार्ट आहे त्याला आपण अँथर असं म्हणतो आणि हा जो खालचा दांडा आहे त्याला आपण फिलामेंट असं म्हणतो. आणि हा जो अँड्रोशियम आहे तो काय आहे आपल्याला माहिती आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. फुलांचा तो पुल्लिंगी भाग आहे. याच्यामध्ये स्टॅमेन्स असतात आणि या स्टॅमेनमध्ये वरचा जो डॉट सारखा दिसणारा, इथे पिवळे डॉट्स आहेत, ह्या पिवळ्या डॉट सारखा दिसणारा जो भाग आहे त्याला अँथर म्हणायचं आणि त्याचा जो दांडा आहे त्याला फिलामेंट असं म्हणायचं. Now next part of the flower, that is gynoecium. Gynoecium म्हणजेच जायांग. This is the female reproductive part of the flower. This is made up of carpels. A carpel consists of stigma, style and ovary. आता गायनोशियम हा फुलांचा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, म्हणजे तो स्त्रीलिंगी भाग आहे फुलांचा. आणि याच्यामध्ये हा जो गायनोशियम आहे तो कार्पेल्सपासून बनलेला असतो आणि या कार्पेलमध्ये आपल्याला पुन्हा स्टिग्मा, स्टाईल, ओहरी असे भाग पाहायला मिळतात. गायनोशियम म्हणजेच काय, जायांग. फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो. त्यात उक्षी वृंत व अंडाशय असते. सियर गायनोशियम. आता गायनोशियममध्ये आता आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं की अँड्रोशियम, आता पिवळा जो भाग दिसतो इथं हा सगळा अँड्रोशियमचा आहे आणि त्याच्या पुढं वरच्या बाजूला आपल्याला गायनोशियम पाहायला मिळतं. आता या गायनोशियममध्ये
मोठे 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 जे डॉट्स दिसतात, यामध्ये बघा इथं हे जे मोठे मोठे डॉट्स दिसतात ते आहेत स्टिग्मा, म्हणजे त्याला आपण कुक्षी असं म्हणतो. आणि त्यानंतर इथं त्याचा जो दांडा आहे त्याला आपण स्टाईल म्हणजेच कुक्षी वृंत असं म्हणणार आहोत. असा हा जो दांडा आहे तो फुलाच्या आतपर्यंत गेलेला असतो आणि तिथं एक आपल्याला फुगीर भाग दिसतो, त्याला आपण ओहरी म्हणजेच अंडाशय असं म्हणणार आहोत. म्हणजेच गायनोशियममध्ये बघा आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी हे सगळे पार्ट्स गायनोशियमचे आहेत आणि गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. See here structure of flower. Here we can see different petals. Petals म्हणजे काय, पाकळ्या. इथे आपल्याला पेटल्स दाखवलेले आहेत, पेटल्स ऑफ हिबिस्कस फ्लावर. इथं पेडिसेल, पेडिसेल म्हणजे हा फुलांचा देठ आहे. इथं हा जो हिरवा पार्ट दिसतो हे काय आहे, कॅलिक्स. त्यानंतर आता इथं आपल्याला हे जे पिवळे डॉट्स दिसत आहेत हे आहेत आपल्याला अँड्रोशियममध्ये पाहायला मिळतात आणि स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी हा जो पार्ट आहे तो आहे गायनोशियमचा. नाउ अगेन वी आर गोइंग टू सी डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. हियर वर्टिकल सेक्शन ऑफ अ हिबिस्कस फ्लावर, जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद दाखवणारी आकृती दिलेली आहे. आता आपण पाहिलेले आहेत डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. आता हे सगळे पार्ट्स आपण या फ्लावरमध्ये एकत्रित पाहणार आहोत. आता याच्यामध्ये बघा फुलांचा हा जो खालचा भाग आहे पेडिसेल, हा जो आहे तो फुलांचा आहे पेडिसेल म्हणजेच देठ. अगेन वी लर्न अबाउट द कॅलिक्स. कॅलिक्स म्हणजे वेन फ्लावर्स आर इन द बड कंडिशन, ग्रीन लीप लाईक पार्ट वी कॅन सी, दॅट पार्ट कॉल्ड ॲज कॅलिक्स. म्हणजे फूल कळी अवस्थेत असताना त्याच्यावरती आपल्याला हिरवा जो पानासारखा भाग दिसतो त्याला आपण कॅलिक्स म्हणजे त्याला आपण निदलपुंज असं म्हणणार आहोत. आफ्टर दॅट कोरोला. कोरोला इज द पार्ट ऑफ पेटल्स, म्हणजे फुलांच्या पाकळ्यांचा जो भाग आहे त्याला आपण कोरोला म्हणजेच दलपुंज असं म्हणणार आहोत. आफ्टर दॅट थर्ड पार्ट ऑफ द फ्लावर दॅट इज अँड्रोशियम. आता अँड्रोशियम, आता इथं आपण पाहिलं हिबिस्कस फ्लावरमध्ये आता हे पिवळे 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 डॉट दिसत आहेत आणि त्याला इथं धागे असतात. तर हा जो सगळा पार्ट आहे त्याला अँड्रोशियम असं म्हणतात. आणि या अँड्रोशियम हा स्टॅमेनपासून बनलेला असतो. या स्टॅमेनमध्ये अँथर आणि फिलामेंट हे दोन भाग असतात, अँथर आणि फिलामेंट. तर आपण पाहिलं की हे जे पिवळे डॉट्स आहेत त्यांना अँथर म्हणायचं आणि त्याचे जे धागे आहेत खाली जोडलेले तर त्याला फिलामेंट असं आपण म्हणणार आहोत. आफ्टर दॅट फोर्थ पार्ट ऑफ फ्लावर इज गायनोशियम. तर हा जो गायनोशियम आहे तो कशापासून बनलेला आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी या पार्ट्सपासून बनलेला आहे. आता इथं वरती हिबिस्कस फ्लावरमध्ये हे जे डॉट्स दिसत आहेत मोठे मोठे सगळ्यात बाहेरच्या बाजूचे, तर हा जो पार्ट्स आहे तो आहे स्टिग्मा. आणि त्यानंतर याला जोडलेला हा जो धागा आहे हा पार्ट जो आहे तो आहे स्टाईलचा. आणि हा जो पार्ट आहे तो आतमध्ये गेल्यानंतर इथं एक फुगीर आपल्याला भाग दिसतो, तर हा जो पार्ट आहे तो आहे ओहरी, याला आपण अंडाशय असे म्हणतो. म्हणजे गायनोशियममध्ये आपल्याला स्टिग्मा, स्टाईल, ओहरी असे वेगवेगळे पार्ट्स पाहायला मिळतात. स्टुडंट्स, इन दिस वे वी लर्न द डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. वी हॅव टू ऑब्झर्व दिस डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लावर. आता तुम्ही हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं एक फूल घेऊन त्या प्रत्येक पार्ट्सचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. थँक यू स्टुडंट्स.